जमला आहे. त्या घटनेच्या अनुषंगानं जी काही माहिती पोलीस प्रशासनाची आहे ती मी थोडक्यात आपल्याला देतो. या ठिकाणी घटना आपल्याला त्या दिवशी 12:30 वाजता डायल 112 वरती कॉल आल्यानंतर समजली. त्याबरोबर आपले महिला अधिकारी त्या दिवशी नाईट राऊंडला होत्या. त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्या पीडित मुलीला आपण पोलीस स्टेशनला घेऊन आलो. तिच्याकडे विचारपूस केली. ती सुरुवातीला काही गोष्टीचा उलगडा ती करत नव्हती. भीतीपोटी असेल किंवा काही कारण असतील त्याच्या मागे. त्यातून पण आपण तिला विश्वासात घेऊन विचारपूस करून त्या जे गुन्हेगार आहेत त्यांची नावं आपण निष्पन्न केली. पीडित महिलेच्या आईला तक्रार देण्यासाठी सुद्धा आपण कन्व्हिन्स करून ते तक्रार घेऊन आपण गुन्हा तात्काळ दाखल केला. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आपण आरोपींची नावं निष्पन्न करून आपण आरोपींना ताब्यात घेऊन आरोपींना पोलीस स्टेशनला आणून आपण त्यांना अटक केलेलं आहे. दरम्यानच्या काळात पीडितचं वैद्यकीय तपासणी, गुन्ह्यात वापरलेलं वाहन, आरोपींच्या अंगावरती असलेले कपडे असतील किंवा बाकी जो काही पुराव्याच्या दृष्टिकोनातला जो काही भाग असतो तो सर्व आपण अगदी फॉरेन्सिक व्हॅन असेल या सगळ्या शास्त्रीय जे काही इक्विपमेंट असतात त्याचा वापर करून आपण सर्व तपास केलेला आहे. आरोपींना काल कोर्टात आपण हजर केले आणि आरोपींचा 4 दिवस पोलीस कोठडी रिमांड सुद्धा घेतलेला आहे. अजूनही पुन्हा प्राथमिक अवस्थेत तपासाचे असल्यामुळं अन्य डिटेल्स काही त्याच्यामध्ये तपासाच्या बाबतीत उलगडा करणं हे चुकीचं ठरू शकतं आणि ते कायद्यात बसत नाही. परंतु जे काही आरोपींना नुसतंच अटक करण्यासाठी नाही तर आरोपींना अंतिम शिक्षा गुन्ह्यामध्ये व्हावी यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टींच्या अनुषंगानं आपण सर्व प्रयत्न करतोय. त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये कुठलाही उणीव राहील किंवा त्याच्या बाबतीत कुठला तरी हलगर्जीपणा होईल असं कुठलं कृत्य आतापर्यंत झालेलं नाही आणि इथून पुढेही होणार नाही अशी मी शाश्वती देतो आपल्या सगळ्यांना. पण आपण सर्वजण शुद्ध नागरिक आहात. इस्लामपूर माझं 2019 पासूनचं नातं आहे. माझ्याबद्दल आपल्या सगळ्यांना थोडंफार माहिती असेल. मी चुकीचं काम करणार नाही, चुकीच्या प्रवृत्तींना पाठीला घालणार नाही. पण मला त्यासाठी माझं काम करताना किती विरोध करावा लागला तरी चालेल. तर हे मला आपण सगळ्यांनी आतापर्यंत शांततेचं सहकार्य केलेलं आहे. आपल्या भावना प्रशासनाच्या पर्यंत पोहोचलेल्या आहेत. आपण जितके या बाबतीत संवेदनशील आहात, आम्हालाही मुलं बाळ आहेत. तुमच्या ज्या संवेदना आहेत त्याच आमच्या पण संवेदना आहेत. फक्त कायद्यानं ज्या गोष्टी करता येतात त्या कायदेशीर मार्गाने पण केल्यात आणि काही गोष्टी कायद्याच्या बाहेर जाऊन आरोपींना शिक्षा होण्यासाठी जरी कराव्या लागल्या तर त्या सुद्धा मी केलेल्या आहेत. आणि तिथून पुढे देखील असे कोणी निर्डावलेले आरोपी असतील जे कायद्याला जुमानणार नाहीत त्यांना कायद्याचं धाक राहावा यासाठी जे काही कायद्याच्या चाकोरीत राहून जे करण्यासारखं आहे ते सगळं आपण करूयात. आपण त्यासाठी इस्लामपूरकर देखील मला खात्री आहे की आपण देखील पोलीस प्रशासनाच्या कामकाजावरती लक्ष ठेवा. आमच्या कामकाजात काही त्रुटी असतील त्या आम्ही आमच्या लक्षात आणून द्या. आम्ही असं म्हणणार नाही की काही आमच्याकडनं त्रुटी होणार नाही. काही त्रुटी होऊ पण शकतात कामाच्या ओघात, पण जाणीवपूर्वक कुठल्या तरी वाईट हेतून या बाबतीत कुठलीही कृती केली जाणार नाही एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि जे काही या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपल्याला येणाऱ्या 4 दिवसामध्ये जे काही प्रगती हवी असेल त्या आरोपींचा PCR आपला संपल्यानंतर काय काय मध्ये तपास होतोय ते सुद्धा आपल्याला मीडियाच्या माध्यमातून किंवा पोलीस स्टेशनला जर तुम्ही आलात तरी ज्या काही उलगडा तपासात जो करणं शक्य नाही ते सोडून बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील.